तुम्हाला जर कुरकुरीत असं चिकन फ्राय खायचं असेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. त्यासाठी इथं मी पाव किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तुम्ही हाडासकट चिकन घेऊ शकता. त्याचबरोबर आता यामध्ये आपण काही मसाले घालू. तर 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार थोडंसं मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 अंडं फेटून घातलेलं आहे. चिमूटभर खाण्याचा लाल कलर घातलेला आहे. आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर अर्धा तास चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ, म्हणजे मसाले चांगले मुरतात. अर्धा तास झाल्यानंतर यामध्ये आता 1.5 चमचा मैदा घालू. त्याचबरोबर 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घालू. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर 1.5 चमचा तांदळाचं पीठ घालू शकता. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ. चिकन फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं. यामध्ये आता थोडे चिकनचे पीस घालू आणि एक 7 ते 8 मिनटं मीडियम गॅसवरती चिकन कुरकुरीत होईतोपर्यंत तळून घेऊ. तर मस्त असं बघू शकताय, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असं चिकन फ्राय तयार झालेलं आहे.